Hello student, microbes in a role of microbes in industrial levels or industrial production. त्यामध्ये एक पॉइंट घेतो आपण कुठला EF पॉइंट EF कोणता जिब्रेलिन्स प्रोडक्शन. तुम्हाला झालं पाठीमागं ग्रोथ हार्मोन जिब्रेलिन्स आहे नाही, जिब्रेलिक ॲसिड पाठीमागं त्याचा डिस्कवरी वगैरे झाली आहे, ते इन शॉर्टमध्ये येत आहे. काय जिब्रेलिक ॲसिड? जिब्रेलिक ॲसिड दॅट्स ग्रुप ऑफ ग्रोथ हार्मोन्स. जिब्रेलिक ॲसिड किंवा जिब्रेलिन्स काय तर ग्रुप ऑफ ग्रोथ हार्मोन्स आहेत. दॅट प्रोड्युसेस बाय हायर प्लांट्स ॲज वेल ॲज द फंगस. प्लांट किंवा फंगस त्या ठिकाणी हा हार्मोन तयार करतो. कोणता? जिब्रेलिक ॲसिड्स. कशासाठी रोल आहे त्याचा? टू प्रमोट द ग्रोथ ऑर स्टेम इलॉंगेशन. प्रमोट द ग्रोथ ऑर स्टेम इलॉंगेशन म्हणजे त्या झाडाच्या ज्या कांडे असतील त्याची लांबी वाढवली जाते, त्यासाठी हार्मोन महत्त्वाचं आहे किंवा ग्रोथसाठी हार्मोन महत्त्वाचं आहे. जिब्रेलिक ॲसिड्स. सो दॅट्स आर द ग्रुप ऑफ हार्मोन. डेफिनेशन कशी बघा, ग्रुप ऑफ हार्मोन ग्रुप ऑफ ग्रोथ हार्मोन दॅट प्रोड्युसेस बाय हायर प्लांट्स ॲज वेल ॲज द फंगस अँड विच प्रमोट द ग्रोथ and the stem elongation also. कशी आहे जी डिस्कवरी पाठीमागे घेतलेली आपण? जापनीज सायंटिस्ट कोणते? याबोटा आणि सुमिकी यांनी भाताचं पीक जे आहे, भाताचं पीक त्या ठिकाणी असं उंच सडक असं वाढलेलं आणि ते तसं का वाढले आणि त्यांनी ते ट्रेस केलं तर त्या ठिकाणी त्यावेळी एक फंगस वाढलेला होता. कोणता फंगस? जिब्रेल्ला फिजिकोराय. आणि हा जिब्रेल्ला फिजिकोराय त्या ठिकाणी एक केमिकल तयार करतो किंवा एक हार्मोन तयार करतो आणि तो हार्मोन म्हणजे जिब्रेलिक ॲसिड आहे. ज्यामुळं त्या भाताच्या पिकाच्या ज्या कांडे ते लांब सडक झालेले म्हणजे जेवढा भात यायला पाहिजे होता त्यापेक्षा उंच झालेला होता. सो फर्स्ट जिब्रेलिक ॲसिड दे आर डिस्कवर्ड बाय द जापनीज सायंटिस्ट कोणते? याबोटा अँड सुमिकी. कशावरती त्यांनी प्रयोग केला होता? राईस सीडलिंग्स. भाताचं पीक जे आहे राईस सीडलिंग्स आणि त्या भाताच्या पिकावरती वाढलेला फंगस कोणता? तर जिब्रेल्ला फिजिकोराय. आता बेसिक काय फक्त एवढंच आहे म्हणजे जास्त काय नाही. त्याच्यामध्ये बेसिक काय लक्षात ठेवायचं? कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम महत्त्वाचा आहे? इथं मायक्रो ऑर्गॅनिझम कोणता महत्त्वाचा आहे? फंगस जिब्रेल्ला फिजिकोराय. जिब्रेल्ला फिजिकोराय हा जिब्रेलिक ॲसिड तयार करतो. हे यातनं एवढंच महत्त्वाचं आहे, जास्त काय महत्त्वाचं नाही. क्वेश्चन कसा असेल याच्यावरती? क्वेश्चन कसा असेल? गिव्ह द नेम ऑफ फंगस प्रोड्यूस GA म्हणजे जिब्रेलिक ॲसिड. 2 मार्क्स. 2 मार्काचा क्वेश्चन त्या ठिकाणी असेल. ह्यात दुसरं जास्त महत्त्वाचं नाही, ते तेवढं करा आणि डेफिनेशन फार करा. हेच महत्त्वाचं आहे, हेच महत्त्वाचं आहे, दुसरं जास्त महत्त्वाचं नाही. मायक्रो ऑर्गॅनिझम महत्त्वाचं आहे, त्याला त्या ठिकाणी त्या पुस्तकामध्ये अंडरलाईन करा. तेवढंच यामध्ये बेसिकली आहे. बघा मग जिब्रेलिन प्रोडक्शन. आता इंडस्ट्रियल लेवलला ह्याचा रोल काय मायक्रोबचा? हा जो मायक्रोब आहे, कोणतं मायक्रोब आहे? जिब्रेल्ला फिजिकोराय. हा मायक्रोब त्या फर्मेंटरमध्ये घ्यायचा, मोठ्या टाक्या जे असतील त्यामध्ये घ्यायचा. तो कशामुळे वाढू शकतो ते रॉ मटेरियल आतमध्ये टाकायचं आणि त्या फर्मेंटरला टेम्परेचर, लाईट किंवा जे काही एरेशन सगळ्या फॅसिलिटीज पुरवायच्या आणि स्टरिंग करायचं. तो फंगस भरपूर वाढेल आतमध्ये आणि फंगस वाढला की त्या फंगसपासून मग काय तयार करायचं तर जिब्रेलिक ॲसिड. फंगस जिब्रेलिक ॲसिड तयार करेल आणि जिब्रेलिक ॲसिड आयसोलेट करायचं. ह्यातलं दुसरं काही नाही. कसं तयार करायचं हे फार महत्त्वाचं नाही, तुम्हाला मायक्रोब महत्त्वाचं आहे. हे मायक्रोबचं नाव तेवढं लक्षात ठेवायचं, जिब्रेल्ला फिजिकोराय. बघा काय डेफिनेशन? ग्रुप ऑफ ग्रोथ हार्मोन प्रोड्यूस बाय हायर प्लांट्स अँड दी फंगाय टू प्रमोट ग्रोथ and stem elongation also.
कुणी डिस्कवर केलं आहे? फर्स्ट जिब्रेलिक ॲसिड दे आर आयसोलेट, किंवा पहिल्यांदा जिब्रेलिक ॲसिड कोणी बाजूला काढलं किंवा आयसोलेट कोणी केलं? तर जापनीज सायंटिस्ट यामोटा अँड सुमिकी. फ्रॉम द राईस सीडलिंग, फ्रॉम राईस सीडलिंग्स. आणि फंगस कुठला आहे? तर जिब्रेल्ला फिजिकोरा आहे. क्वेश्चन कसा असेल? गिव्ह द नेम ऑफ फंगस प्रोड्युसेस जिब्रेलिक ॲसिड. 2 मार्क्स. फंगसचं नावच महत्त्वाचं आहे, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. नंतर पुढं पेज नंबर 262 वरती, पेज नंबर 262 वरती हा जो पिवळा पॅच दिलेला आहे, या पिवळ्या पॅचमध्ये काय माहिती आहे ती थोडीशी बघायची आहे. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मध्ये दिलं आहे. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, स्ट्रेप्टोकायनेज एन्झाईम. एन्झाईम कोणता आहे? स्ट्रेप्टोकायनेज. त्याला शॉर्ट फॉर्म काय? TPA, स्ट्रेप्टोकायनेज. कोण तयार करते? प्रोड्युसेस बाय द बॅक्टेरिया. कोणती बॅक्टेरिया आहे? स्ट्रेप्टोकॉकस स्पेसिस. स्ट्रेप्टोकॉकस नाव बघा. स्ट्रेप्टोकायनेज एन्झाईम कोणता आहे? स्ट्रेप्टोकायनेज. स्ट्रेप्टो याच्यावरून ओळखायचं आहे. बॅक्टेरिया कुठले? स्ट्रेप्टोकॉकस स्पेसिस. ही स्पेसिस हे एन्झाईम तयार करेल. कोणतं? तर स्ट्रेप्टोकायनेज. शॉर्ट फॉर्म काय? TPA. काय करते TPA? TPA दे आर द क्लॉट ब्लस्टर. म्हणजे रक्तवाहिनीमध्ये जर गाठड्या झाल्या असतील, त्या गाठड्या त्या ठिकाणी फोडते. क्लिअरिंग द ब्लड क्लॉट. क्लिअरिंग ब्लड क्लॉट. ब्लड क्लॉट त्या ठिकाणी क्लिअर करते. अलीकडे बऱ्याच लोकांना समस्या जाणवायला लागल्या. रक्ताच्या गुठळ्या झालेल्या असतील रक्तवाहिन्यामध्ये आणि गाठी झाल्यामुळं मग त्या ठिकाणी त्याचं प्रेशर येतं, ब्लड प्रेशर वाढलं जातं, अँड कॉझिंग द हार्ट अटॅक. त्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. तर तो टाळायचा असेल तर त्या ठिकाणी हे एन्झाईम महत्त्वाचं. कोणतं? स्ट्रेप्टोकायनेज एन्झाईम. TPA प्रोड्युसेस बाय बॅक्टेरिया स्ट्रेप्टोकॉकस. कोणती बॅक्टेरिया? स्ट्रेप्टोकॉकस बॅक्टेरिया प्रोड्युसेस द स्ट्रेप्टोकायनेज एन्झाईम. आणि एन्झाईम महत्त्वाचं काय तर हे इट द क्लॉट ब्लस्टर. गाठड्या ज्या आहेत रक्ताच्या गुठळ्या कुठं रक्तवाहिनीमध्ये अडकलेल्या त्या फोडल्या जातात आणि रक्तप्रवाह पुन्हा निर्माण किंवा व्यवस्थित चालू होतो. क्लिअरिंग द ब्लड क्लॉट. क्लिअरिंग ब्लड क्लॉट. दुसरी त्या ठिकाणी युनिट आहे त्याचमध्ये पॅचमध्ये काय? स्टॅटिन्स. हा सायंटिस्ट आहे. स्टॅटिन्स दे आर कमर्शियल प्रोडक्शन ऑफ द ईस्ट. त्यानं ईस्टचं कमर्शियल प्रोडक्शन केलेलं आहे. ईस्ट वाढवले. कोणती ईस्ट? मोनॅस्कस पर्प्युरियस. मोनॅस्कस पर्प्युरियस नावाची जी काही ईस्ट आहे ती ईस्ट त्यानं कमर्शियल प्रोडक्शन केलं. भरपूर त्या ठिकाणी त्या कमर्शियल म्हणजे त्या टँकमध्ये त्या ठिकाणी या ईस्ट भरपूर तयार केल्या. आणि त्या मोनोकॉकस पर्प्युरियस या ईस्टपासून काय तयार केलेलं आहे? तर त्या ठिकाणी त्याचा रोल काय? ब्लड कोलेस्टेरॉल लोअरिंग एजंट. एक एजंट तयार करतायत त्या ईस्ट एक एजंट तयार करतायत. ब्लड कोलेस्टेरॉल लोअरिंग म्हणजे तुमच्या ब्लडमधली कोलेस्टेरॉलची लेवल वाढू देत नाही. हा एजंट तयार केला जातो. कुणापासून? ईस्ट. कोणती ईस्ट? मोनॅस्कस पर्प्युरियस. किंवा दुसरं काय? तर कोलेस्ट्रॉल तयार व्हायला ब्लडमध्ये कोलेस्ट्रॉल तयार व्हायला जे एन्झाईम्स लागतील ते एन्झाईम हा एजंट इनॅक्टिवेट करतोय. हा एजंट काय करतोय? इनॅक्टिवेट करतोय. आणि एन्झाईम इनॅक्टिवेट झाल्यामुळं ब्लडमध्ये कोलेस्ट्रॉल तयार होत नाही. म्हणजे 2 फायदे. एक तर कोलेस्ट्रॉल तयार होऊ देत नाही आणि कोलेस्ट्रॉलची लेवल कमी करते किंवा लोअरिंग द लेवल्स ऑफ कोलेस्ट्रॉल. आणि हा एजंट जो आहे ब्लड कोलेस्ट्रॉल लोअरिंग एजंट कोण तयार करते? ईस्ट. कुठली? मोनॅस्कस पर्प्युरियस. आणि ह्याचं कमर्शियल प्रोडक्शन कोणी केलेलं आहे? सायंटिस्ट स्टॅटियस. सी आर द नेक्स्ट युनिट. Microbes in a sewage treatment. Microbes, role of microbes in a sewage. आता इंडस्ट्रियल प्रोडक्शनचा भाग संपला. आता वेगळा भाग झाला. कोणता? मायक्रोब्स इन अ सिवेज ट्रीटमेंट.
गटारामधून किंवा सिटीमधून जे वेस्ट मटेरियल जाते, ड्रेनेजमधून जाणारं जे वेस्ट मटेरियल त्याला सिवेज काय म्हटलेलं आहे? सिवेज. इंडस्ट्रीमधून किंवा ड्रेनेजमधून किंवा हॉस्पिटलमधून किंवा ड्रेनेजमधून जाणारं जेवढं काय सिटी वेस्ट, म्युन्सिपल वेस्ट, जेवढं काय वेस्ट मटेरियल आहे ते सिवेज आहे. सांडपाण्याचं असेल किंवा कुठलेही असेल तर ते सांडपाणी त्याच्यावरती काहीतरी प्रक्रिया केलेली पाहिजे किंवा त्यावरती काहीतरी फिल्ट्रेशन केलं पाहिजे, त्याला सिवेज ट्रीटमेंट काय म्हटले? सिवेज ट्रीटमेंट. त्यातला इंट्रोडक्शनमध्ये क्वेश्चन कसा असेल? पहिल्यांदा आपल्याला सिवेज म्हणजे काय माहीत पाहिजे. त्याची काय सिवेज, सिवेज काय आहे, वेस्ट मटेरियल काय आहे, त्यात कोणकोणते घटक आहेत, आणि इथं कंपोजिशन ऑफ सिवेज, सिवेजमध्ये त्या ठिकाणी कोणकोणते घटक येतात, त्यामध्ये कुठले कुठले केमिकल्स आहेत, काय गटारामधून जे जाणारं पाणी आहे त्यामध्ये काय काय घटक आहेत, कंपोजिशन ऑफ सिवेज. क्वेश्चन कसा असेल याच्यावरती? क्वेश्चन व्हॉट आर सिवेज, सिवेज काय, सिवेजचं डेफिनेशन काय, सिवेज कशाला म्हणायचं, अँड गिव्ह देअर कंपोजिशन, गिव्ह देअर कंपोजिशन. सिवेज त्या ठिकाणी कसं तयार होते, त्यात कोणकोणते घटक येत आहेत. हा एक पार्ट. किती मार्काला आहे? 2 मार्काला क्वेश्चन असेल. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट आर सिवेज, सिवेज काय आहे? गटारामधून जाणारे जे पाणी आहे ते त्याला सिवेज म्हटलेलं आहे. सिवेज मॅटर कॅरीड ऑफ इन अ ड्रेनेज, ड्रेनेजमधून जाणारं जे पाणी आहे त्याला सिवेज म्हटलं आहे. किंवा त्या पाण्यामधून जाणारं जे काय मॅटर असेल, घाण असेल, ते सगळं मिळून काय सिवेज आहे. मॅटर विच आर कॅरीड, व्हॉट आर सिवेज? सिवेज इट इज द मॅटर विच आर कॅरीड इन अ ड्रेनेज. याच्यामध्ये काय काय येतं मग सिवेजमध्ये? त्या गटाराच्या पाण्यामध्ये काय काय असेल तर त्यात म्युन्सिपल वेस्ट आहे. त्या सिटी जी आहे एखादी, त्या सिटीमधनं जे काही कचरा निघेल काय निघेल ते पण त्या ठिकाणी असेल त्या गटारामध्ये. म्युन्सिपल वेस्टमध्ये, म्युन्सिपलमध्ये काय काय येणार मग? म्युन्सिपल वेस्टमध्ये काय काय येतं तर ह्युमन एक्सक्रीटा, आपल्यापासून जे वेस्ट मटेरियल बाहेर पडणार आहे, युरिन असेल, फिकल मॅटर असेल, ते सुद्धा त्यामध्ये असणार आहे. टॉयलेटचं कनेक्शन हे ड्रेनेजला आहे त्यामुळे ते सुद्धा मटेरियल आलं. ह्युमन एक्सक्रीटा. आणखी काय असेल? हाऊस होल्ड वेस्ट ऑल्सो, घरामधलं जेवढे काय वेस्ट मटेरियल आहे, सांडपाणी असेल, कपडे धुतलेले असतील, डिटर्जंट्स असेल किंवा बाथरूममधले त्या ठिकाणी निघालेलं पाणी असेल, ते सगळं त्या ठिकाणी पाणी कुठे जाणार आहे? त्या गटारामध्ये जाणार आहे. काय आहे? हाऊस होल्ड वेस्ट मटेरियल. आणखीन काय असेल? डिझॉल्व्ड ऑर्गॅनिक मॅटर, डिझॉल्व्ड ऑर्गॅनिक मॅटर, त्यामध्ये काही ऑर्गॅनिक मॅटर आहे, फूड मटेरियल असेल, फूडमध्ये असलेलं जे काही ऑर्गॅनिक मॅटर असेल ते डिझॉल्व्ह झालेलं त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये असेल. अन्नाचे काही कण असतील त्यामध्ये, किचनमधून गेलेलं वेस्ट मटेरियल असेल, ऑल दॅट मटेरियल दे आर द म्युन्सिपल वेस्ट. त्यालाच काय म्हणले? म्युन्सिपल वेस्ट मटेरियल. आणखीन काय सिवेजमध्ये? पॅथोजेनिक मायक्रोब्स. म्हणजे त्या पाण्यामध्ये फक्त काय वेस्ट मटेरियल आहे का तर नाही, त्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी काय तर मायक्रोब्स जाईल. सिवेज वॉटरमध्ये काही मायक्रोब्स पण त्यामध्ये आहेत, काही सूक्ष्म सजीव पण आहेत. कुठले कुठले असतील त्यामध्ये तर बॅक्टेरिया आहे, व्हायरस आहे, प्रोटोझोन्स आहे, शिवाय नेमॅटोड्स आहे किंवा काय फंगस, मायक्रो फंगस वगैरे त्यामध्ये आहे. हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. बॅक्टेरिया, व्हायरस, नेमॅटोड्स, प्रोटोझोन्स, फंगाय, all that microbe they are found within the particular municipal waste material or sewage. हे पॅथोजन्स आहेत की ज्यामुळे डिसीज वगैरे होऊ शकतोय. दे आर द पॅथोजेनिक मायक्रोब्स. याच्याशिवाय आणखीन काय असणार आहे? हॉस्पिटल डिस्चार्ज. मोठमोठे जे हॉस्पिटल्स असतील सिटी लेवलला असलेले, त्या हॉस्पिटलमधून निघालेलं जे काही पाणी असेल किंवा सांडपाणी असेल किंवा काय असेल ते सुद्धा त्या ठिकाणी काही केमिकल्स असतील ते पण त्या ठिकाणी त्या ड्रेनेजमध्ये सोडलेले असतात. हॉस्पिटल डिस्चार्ज काय म्हणते त्याला? हॉस्पिटल डिस्चार्ज. ॲनिमल डंग असेल, ॲनिमलपासून निघालेले जे डंग असेल ते पण पावसानं डिझॉल्व्ह होऊन त्या पाण्यामध्ये येऊ शकते. ॲनिमल डंग मटेरियल. शिवाय इंडस्ट्रीयल वेस्ट. मोठमोठ्या सिटी लगतच त्या ठिकाणी इंडस्ट्रीज वगैरे असतात,
त्या इंडस्ट्रीमधले त्या ठिकाणी काही ड्रेनेज आहे, काही केमिकल्स असतील सोडलेले, ते केमिकल्स त्या ठिकाणी त्या सिवेजला जाऊन मिळतात, त्या गटरीमध्ये सोडलेले असतात. इंडस्ट्रियल वेस्ट लाईकवाईज टॅनरी, फार्मास्युटिकल वेस्ट ऑल्सो. टॅनिंग इंडस्ट्रीज आहे, टॅनिंग त्या इंडस्ट्रीज किंवा आणखी फार्मास्युटिकल वेस्ट, काही मेडिकलच्या काही इंडस्ट्रीज असतील, त्यामधलं काही केमिकल्स असतील, वेस्ट मटेरियल, ते पण त्या सिवेजमध्ये सोडून दिले. सो ऑल दॅट मटेरियल दे आर इन्क्लुडेड विदिन द सिवेज. हे सगळं मटेरियल कुठं आहे? सिवेजमध्ये आहे. क्वेश्चन कसा आहे? व्हॉट आर सिवेज? तर हे सिवेजमध्ये आहे. कंपोजिशन ऑफ सिवेज. कंपोजिशन ऑफ सिवेज, गटाराचं सॅम्पल घेतलं आपण त्या ड्रेनेजमधलं, ड्रेनेज सॅम्पल, तर त्या सॅम्पलमध्ये काय काय असेल? त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे. किती आहे? अबाउट 99%. 99% त्या ठिकाणी त्यामध्ये पाणीचं घ्या. 99% जास्त पाणीच आहे त्यामध्ये. 99.5 to 99.9% वॉटर, पाणीच आहे जास्त त्यामध्ये. आणि इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक मॅटर किती आहे? 0.1 to 0.5%. इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक असलेलं जे काय मॅटर असेल किंवा कंटेंट असेल ते 0.1 to 0.5 एवढंच फक्त त्या ठिकाणी ते कंटेंट त्या सिवेज वॉटरमध्ये असेल. सो कंपोजिशन ऑफ सिवेज दे आर डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ वेस्ट डिस्चार्ज. त्या गटरीमध्ये त्या ठिकाणी डिस्चार्ज कुठून येतोय त्याच्यानुसार त्या ठिकाणी त्याचं कंपोजिशन असेल. लगत घरं त्या ठिकाणी जास्त असतील, हाऊस होल्ड जास्त असेल, तर त्या ठिकाणी ते पाणी कसल्या प्रकारचं, वेगळ्या प्रकारचं असेल. किंवा लगत त्या ठिकाणी इंडस्ट्री भरपूर असतील, तर इंडस्ट्रीमध्ये येणारा वेस्ट त्यामध्ये असेल, त्यामुळं त्याचं कंपोजिशन बदलू शकतंय. टाईप ऑफ डिस्चार्ज म्हणजे त्या पाण्यामध्ये काय सोडलं जातं आहे याच्यावर त्या ठिकाणी त्याचं कंपोजिशन डिपेंड असेल. बऱ्याच इंडस्ट्रियल वेस्ट त्या ठिकाणी त्या ह्याच्यामध्ये जोडले गेले असतील तर त्याचं कंपोजिशन बदलू शकतं. कोणकोणत्या इंडस्ट्रीज? टेक्स्टाईल इंडस्ट्रीज असो, काही कापडच्या गिरण्या वगैरे असतील तर त्याचं वेस्ट मटेरियल जाऊ शकतं त्यामध्ये. किंवा काही केमिकल इंडस्ट्रीज असतील तिथं, किंवा काय फार्मास्युटिकल मेडिसिन तयार करणाऱ्या काही इंडस्ट्रीज असतील, किंवा काय एखादी डेअरी असेल, जनावरांची डेअरी वगैरे, किंवा आणखी कॅनिंग इंडस्ट्रीज असेल, ब्रिविंग इंडस्ट्रीज, वाईन किंवा बियर वगैरे तयार करायची एखादी इंडस्ट्री असेल, किंवा मीट पॅकिंग इंडस्ट्रीज असेल, मांस पॅक करणारी त्या ठिकाणी काही विशिष्ट इंडस्ट्री असते ती असेल, त्यातलं काही वेस्ट मटेरियल असेल. टॅनिंग इंडस्ट्रीज असेल. शिरसागर मॅडम नंतर काय घ्या. टॅनरीज और ऑइल इंडस्ट्रीज, ऑइल रिफायनरीज ऑल्सो, मीट इंडस्ट्रीज. ह्या सगळ्या इंडस्ट्रीजचं जे काही वेस्ट मटेरियल आहे ते वेस्ट मटेरियल त्या ठिकाणी त्या ड्रेनेजमध्ये जर सोडलेलं असेल तर त्या ठिकाणी ड्रेनेजचं कंपोजिशन बदलू शकतं. राहणारी जी वसाहत असेल तिथलं ड्रेनेज आणि इंडस्ट्रीचं ड्रेनेज यामध्ये फरक पडू शकतो. सो टाईप ऑफ दी composition of the waste material or sewage, they are depends upon the types of waste they are released from either industries or the city levels. So that's all the composition. बघा शॉर्ट मध्ये काय, शॉर्ट मध्ये इथं मायक्रोज इन द सिवेज ट्रीटमेंट. क्वेश्चन कसं असेल? व्हॉट आर सिवेज? हे सिवेज काय, त्याचं डेफिनेशन किंवा त्याचं मिनिंग वगैरे. सो व्हॉट आर सिवेज? सिवेज काय आहे? डेफिनेशन ऑफ सिवेज. काय सिवेज आहे? सिवेज दॅट्स आर द ऑर इट इज द मॅटर. एक मॅटर आहे सिवेज, गटरामधून जाणारा. इट इज द मॅटर कॅरीड इन द ड्रेनेज, दॅट इज कॉल्ड सिवेज. त्याला सिवेज म्हणायचं. की ज्यामध्ये काय काय असणार आहे? म्युन्सिपल वेस्ट असेल, किंवा आणखी काही मायक्रोज असतील, पॅथोजन्स असतील, किंवा त्यामध्ये हॉस्पिटल किंवा इंडस्ट्रियल वेस्ट असेल, हे सगळं मिळून काय तर सिवेज आहे. म्युन्सिपल वेस्ट म्हणजे सिटी वेस्ट. एखादी सिटी आहे
त्या सिटीमधून त्या ठिकाणी येणारं जे काही वेस्ट मटेरियल असेल त्या ड्रेनेजमध्ये, त्यात काय काय असेल तर ह्युमन एक्सक्रेटा, ह्युमन वेस्ट मटेरियल असेल, त्यामध्ये फिकल मॅटर असेल, ह्युमन युरिन असेल, हाऊसहोल्ड वेस्ट, जेवढं काय किचनमधून निघणारं वेस्ट मटेरियल आहे ते सुद्धा त्यामध्ये आलं. शिवाय डिझॉल्ड ऑर्गॅनिक मॅटर किंवा काय फूड मटेरियल असेल, ते जे कण असतील, डिझॉल्ड ऑर्गॅनिक मॅटर दे आर ऑल्सो कंटेंट विथ इन द सिवेज. पॅथोजेनिक मायक्रोब्स, सिवेजमध्ये काय पॅथोजन्स आहेत की जे डिसीज प्रोड्यूस करू शकतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, कुठले कुठले, काही बॅक्टेरिया आहेत, व्हायरसेस आहेत किंवा काही प्रोटोझोन्स आहेत, नेमॅटोड्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिक फंग आहेत. मायक्रो म्हटलं की लक्षात ठेवायचं आहे बॅक्टेरिया, फंगस, व्हायरसेस, प्रोटोझोन्स, नेमॅटोड्स, सगळेच मायक्रोब त्या ठिकाणी घेऊन टाकले. काय हॉस्पिटल डिस्चार्ज, मोठमोठ्या सिटीला लागून असलेले हॉस्पिटल असतील त्यातलं डिस्चार्ज त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलमधून येणारे जे काही वेस्ट मटेरियल असेल, केमिकल्स किंवा काही, ते पण त्या ठिकाणी असेल. ॲनिमल डंग असेल, शिवाय काय इंडस्ट्रीयल वेस्ट मटेरियल, इंडस्ट्रीमधून येणारं जे काही वेस्ट मटेरियल असेल ते असेल. त्यामध्ये वेगवेगळ्या भिन्न प्रकारच्या इंडस्ट्रीज सिटी लेवलला असतात, त्यातलं काय वेस्ट मटेरियल असेल. काय टॅनरीज असतील, टॅनिंग करणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज असतील किंवा काय फार्मास्युटिकल्स किंवा काय मेडिसिन किंवा मेडिकल तयार करणाऱ्या इंडस्ट्रीज असतील, त्यातलं काय वेस्ट मटेरियल असेल. ऑल दॅट वेस्ट मटेरियल दॅट्स आर द सिवेज. त्याला काय म्हणलं सिवेज. वॉटर सिवेज असेल तर हे कंडिशन्स त्या ठिकाणी लिहायचं. देन कंपोजिशन ऑफ सिवेज, सिवेजमध्ये त्या ठिकाणी ॲक्च्युअल कंटेंट काय आहे त्यामध्ये ते द्यायचं. कंपोजिशन काय सिवेजमध्ये 99.5 to 99.9% वॉटर, पाणी जास्त आहे त्यामध्ये. शिवाय आणखी 0.1 to 0.5% इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक कंटेंट असेल त्यामध्ये. म्हणजे थोडक्यात सिवेजचं जे कंपोजिशन आहे ते कशावरती डिपेंड आहे. सिवेज कंपोजिशन दॅट डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ डिस्चार्ज, डिस्चार्ज कुठून आलेला आहे, सिटी लेवलच्या राहणाऱ्या लोकांपासून आलेला आहे का इंडस्ट्रीकडून आलेलं आहे, त्यानुसार मग त्या ठिकाणी त्याचं कंपोजिशन बदलेल. विथ आर द डिफरंट टाईप्स ऑफ इंडस्ट्री दे आर रिलीज दे आर केमिकल्स, भिन्न प्रकारच्या इंडस्ट्रीनं केमिकल्स सोडलं असेल तर मग त्या ठिकाणी हा पॅटर्न बदलू शकतो आहे केमिकल्समुळं. कोणकोणत्या इंडस्ट्री असू शकत आहेत तर टेक्स्टाईल इंडस्ट्री, कापड इंडस्ट्री वगैरे, किंवा काही केमिकल इंडस्ट्रीज, काही फार्मास्युटिकल्स असतील किंवा काय डेअरी असेल, काही कॅनिंग इंडस्ट्रीज असतील, ब्रिविंग इंडस्ट्रीज असतील किंवा मीट पॅकिंग करणाऱ्या इंडस्ट्रीज असतील किंवा काय टॅनरीज असेल किंवा ऑइल मीट इंडस्ट्रीज. सो ऑल दॅट इंडस्ट्री दे आर रिलीज देअर केमिकल्स विद इन द सिवेज ऑल्सो और सिवेज इंडस्ट्री. मायक्रोब्स इन अ सिवेज ट्रीटमेंटमध्ये एक पॅच दिलेलं आहे तिथं आतमध्ये, एक पॅच, आणि त्या पॅचमध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. तो पॅच उघडा आणि त्यामध्ये काही माहिती दिलेली आहे ती थोडक्यात बघायची आपल्याला. सिवेज, तिथं पण जरा डेफिनेशन किंवा थोडंसं मिनिंग दिलेलं आहे. सिवेज काय, सिवेज त्याचा पोटेन्शियल सोर्स, कशाचा, पोटेन्शियल सोर्स ऑफ पॅथोजेनिक बॅक्टेरिया, व्हायरसेस अँड प्रोटोझोन्स. त्यातनं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काय बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस किंवा प्रोटोझोन्स त्या ठिकाणी मिळतील थोडक्यात त्या सिवेजमध्ये. सिवेज याचा पोटेन्शियल सोर्स ऑफ पॅथोजेनिक बॅक्टेरिया, व्हायरसेस अँड प्रोटोझोन्स. आणि हे जे बॅक्टेरिया आहेत किंवा व्हायरस आहेत किंवा काही फंगस आहेत ते कसले आहेत, त्याचा पॉझिटिव्ह एजंट्स, ते पॉझिटिव्ह एजंट्स आहेत त्याच्यामुळे डिसीज होतो आहे. इट्स कॉजिंग द डिसीज. कुठले कुठले डिसीज होत आहेत तर डिसेंट्री किंवा पोलिओ, लाईकवाईज कॉलेरा, हेपॅटायटिस, और इट्स कॉजिंग द टायफॉइड. हेपॅटायटिस का वेळ, इन्फेक्शियस हेपॅटायटिस, त्यामध्ये मग हेपॅटायटिस ए किंवा बी वगैरे असेल, त्यात हेपॅटायटिस बी वगैरे जर म्हटलं तर जास्त इन्फेक्शियस असेल किंवा डेंजरस आहे, पांढरी कावीळ वगैरे म्हणतात. सो ते असं तर पॉझिटिव्ह एजंट्स, हे काय तर पॉझिटिव्ह एजंट्स आहेत, ते असं तर पॉझिटिव्ह एजंट्स.
सिवेज डिकम्पोजिशन. सिवेज मटेरियल ज्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्यावरती काय प्रक्रिया केली जाते, ते वेगवेगळ्या प्रकारचे भिन्न बॅक्टेरिया त्या ठिकाणी ॲक्ट होतात आणि त्या सिवेजमधले काय घटक असतील त्याचं रूपांतर सिम्पलमध्ये केलं जातं. टॉक्झिकचं मटेरियलचं रूपांतर इनटॉक्झिक किंवा लेस टॉक्झिक मटेरियलमध्ये केलं जातं. त्यासाठी काय बॅक्टेरिया वगैरे त्या सिवेजवरती ॲक्ट होतात. तर सुरुवातीला कुठल्या बॅक्टेरिया असतील? इनिशियली द ॲरोबिक अँड फॅकल्टेटिव्ह अनॲरोबिक. दोन प्रकारचे असतील त्या ठिकाणी, ॲरोबिक अँड फॅकल्टेटिव्ह अनॲरोबिक. ॲरोबिक की ज्यांना ऑक्सिजन पाहिजे, अनॲरोबिक की ज्यांना ऑक्सिजन नको आहे. अशा दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया तिथं काम करतील. सो दीज ऑर्गॅनिझम दे आर इनिशियली डॉमिनेटेड. पहिल्यांदा सुरुवातीला त्या सांडपाणी किंवा जे सिवेज मटेरियल असेल त्यावरती ॲक्ट होणाऱ्या, डॉमिनेटली ॲक्ट होणाऱ्या कोणत्या बॅक्टेरिया असतील तर अनॲरोबिक, फॅकल्टेटिव्ह अँड ॲरोबिक बॅक्टेरिया दे आर फाउंड ऑल्सो. ही ट्रीटमेंट झाल्यानंतर पुन्हा कुठल्या बॅक्टेरिया असतील त्यावरती फॉलोड बाय अनॲरोबिक मेथॅनोजेनिक बॅक्टेरिया. त्याच्यावरती त्या ठिकाणी पुन्हा मेथॅनोजेनिक बॅक्टेरिया ॲक्ट केले जातील. मेथॅनोजेनिक की ज्यापासून मिथेन तयार केलं जातं. इट प्रोड्युसेस द मिथेन CH4 मिथेन और इट प्रोड्युसेस द CO2 और कार्बन डायऑक्साईड. थोडक्यात काय सिटी वेस्ट मटेरियल आहे त्यावरती प्रक्रिया केली जाते आणि त्यापासून पुढं मिथेन तयार केला जातो आणि तो मग मिथेन ज्वलनासाठी वगैरे वापरला जातो. दे आर यूज्ड ॲज अ कुकिंग पर्पजेस और लायटिंग पर्पजेस. So that's are the processes for the sewage. काय काय बघायचं? तो जो पॅच दिलेला आहे, पॅच, त्या पॅचमधली माहिती, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. सिवेज काय तर पोटेन्शियल सोर्स आहे. पोटेन्शियल सोर्स ऑफ दी पॅथोजेनिक बॅक्टेरिया. सिवेजमध्ये भरमसाठ त्या ठिकाणी पॅथोजेनिक बॅक्टेरिया, मिलियन्स ऑफ पॅथोजेनिक बॅक्टेरिया. 1 ml जरी त्या ठिकाणी तिथलं पाणी घेतलं तर त्यामध्ये मिलियन्स बॅक्टेरिया सापडतील. So that's the potential source of the pathogenic bacteria, viruses or the protozoans also. And that's the microorganisms. हे कसले असतील? पॉझिटिव्ह एजंट्स आहेत. काय ते? पॉझिटिव्ह एजंट्स आहेत. इट्स कॉझिंग द डिसीजेस. वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज होऊ शकतात त्यामुळं. डिसेंट्री होऊ शकते, पोलिओ होऊ शकतोय किंवा आणखी कॉलरा, लाईकवाईज हिपॅटायटिस और द टायफॉइड. दे आर कॉजेस. म्हणजे हे साथीचे रोग त्या ठिकाणी त्यापासून पसरू शकता येईल. सिवेज डिकम्पोजिशन. सिवेज मटेरियल ज्यावेळेस कुजवलं जातं किंवा त्याला काही प्रक्रिया केली जाते, इनिशियली त्यामध्ये सुरुवातीला कोणते बॅक्टेरिया असतील तर ॲरोबिक अँड अनएरोबिक फॅकल्टेटिव्ह बॅक्टेरिया. दे आर द डॉमिनंट. पहिल्यांदा ह्या बॅक्टेरिया त्या ठिकाणी असतील. नंतर ही सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर मग त्या ठिकाणी मेथॅनोजेनिक बॅक्टेरिया त्यामध्ये सोडायचा. त्या बॅक्टेरिया त्या सिवेजवरती ॲक्ट होतील आणि त्यापासून मिथेन तयार करतील. मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया दे आर प्रोड्युसेस द मिथेन और कार्बन डायऑक्साईड दे आर प्रोड्युसेस ऑल्सो. प्रत्येक युनिट जे आहे ते युनिट त्या ठिकाणी झाल्यानंतर त्याचं रिवाईज करायचं आहे. व्यवस्थित बघा. ऑनलाईन लेक्चर म्हटलं की तुम्हाला कंटाळा येतो हे मान्य आहे, पण लक्षात घ्यायचं आहे एकदा जर तुम्ही त्या ठिकाणी या सिलेबसमधून पाठीमागं जर पडत राहिला तर त्या ठिकाणी अचानक एक्झाम येऊ शकते आणि मग त्या एक्झामला जर मार्क्स कमी पडले तर तुमचं वर्ष वाया जाऊ शकते. हे महत्त्वाचं आहे. बोर्ड केव्हाही त्या ठिकाणी डिक्लेरेशन करू शकते, त्यामुळं गाफील राहायचं नाही. जेवढा सिलेबस झाला असेल तो त्या ठिकाणी ओव्हरलूक करायचा. पुस्तक त्या ठिकाणी व्यवस्थित फॉलो करा. तुम्हाला कुठल्या पॉईंट्स आहेत अंडरलाईन करायला सांगितले ते पॉईंट्स अंडरलाईन करा. पुस्तक जास्तीत जास्त फॉलो करायचं आहे. फक्त नोट्ससाठी नव्हे तर नीटसाठी सुद्धा त्या ठिकाणी ते पुस्तक महत्त्वाचं आहे. त्यातले जे बारकावे असतील ते महत्त्वाचे आहेत. आता उदाहरणार्थ इथं सिवेज. विदिन द सिवेज विच टाईप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम दे आर प्रेझेंट. तर कुठले बॅक्टेरिया असतील, व्हायरस असतील, प्रोटोझोन्स असतील.
तर पॅथोजेनिक क्वेश्चन कसा असेल किंवा असा असेल, द पॅथोजेनिक मायक्रोब्स इन सिवेज विच टाइप्स ऑफ डिसीज दे आर कॉजेस, कोणत्या प्रकारची डिसीज होती, तर या प्रकारची डिसीज होती. डिसेंट्री, पोलिओ, कॉलरा, टायफॉइड किंवा आणखी हेपॅटायटिस. मग हे जे बारकावे असतील ते बारकावे अंडरलाईन करायचे आहे तिथं, तेवढं त्या ह्याच्यावरती फोकसिंग करायचं आहे, हायलाईट्स करायचे आहेत त्या ह्याच्यावरती. विशिष्ट प्रकारचे पेन्स आहेत त्या ठिकाणी, त्या ह्यानं हायलाईट्स वगैरे करा तिथं आणि त्याच्यावरती ट्रेस द्यायचा आहे. एकतर उशीर लेक्चर चालू झाले ते, त्यामुळं लक्षात घ्यायचं आहे वेळ वायपट अजिबात घालवायचा नाही. जशी लेक्चर होतील तशी त्या ठिकाणी तिथं पुस्तकामध्ये त्या ठिकाणी ते फॉलो करा व्यवस्थित. क्वेश्चनरी कशी आहे ते बघा आणि लहान लहान छोटे छोटे पॉईंट्स त्या ठिकाणी तिथं कॅच करायचे त्या पुस्तकामधले. लाईन टू लाईन पुस्तकातले फॉलो करा, अंडरस्टँडिंग करा. सो थँक्स लॉट ऑफ.